मुंबईतील मोठी घटना आपण बघतोय। 20 मुलांना या रोहितनं ओलीस ठेवलं होतं। एअरगन आणि केमिकल देखील आढळून आले अशी पोलिसांची माहिती आहे। रोहित आर्य असं या मुलांना डांबून ठेवलेल्या आरोपीचं नाव आहे। मुंबईत डांबून ठेवलेल्या 17 मुलांची सुटका झालेली आहे आणि आरोपी देखील आता पोलिसांच्या ताब्यात आहे। सर्व मुलांना आता पालकांच्या ताब्यात दिल्याची देखील माहिती समोर येते। हा पवईतला माथेफिरू रोहितची आता सखोल चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केलेली आहे। साकीनाका पोलीस आणि क्राइम ब्रांच पथक घटनास्थळी दाखल आहे। पोलिसांकडून आता सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे। नेमका त्याचा उद्देश काय होता, त्याच्या मुळाशी नक्की कुठलं कारण होतं याचा पोलीस आता शोध घेत आहेत। मात्र संबंधित व्यक्ती ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती देखील समोर येते। आरोपीने मुलांना डांबून का ठेवलं याचा सर्व दृष्टीने सर्व अँगलने आता मुंबई पोलीस तपास करतायत। संबंधित व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईच्या पवईतलं ओलीस नाट्याचे विविध कंगोरे आपण बघतोय। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेत। संजय, आरोपीकडून एअरगन केमिकल देखील जप्त केल्याची माहिती मिळते। या आर्यबद्दल काय आणखी सपोर्टिव्ह माहिती समोर आलेली आहे? रोहित आर्य हा जो आहे तो एक युट्यूबर आहे आणि या युट्यूबच्या माध्यमातूनच तो अनेक चित्रपटात छोट्या छोट्या चित्रपटांमध्ये मुलांना किंवा फिल्ममध्ये काम करण्याच्या इच्छुकांना तो काम देत होता। या संदर्भात मागील 8 दिवसापासून मुंबईच्या पवई येथील एका स्टुडिओमध्ये देखील ऑडिशनचं काम सुरू होतं आणि 6 दिवसापासून शूटिंग सुरू होतं आणि अशाच या शूटिंगमध्ये जवळपास 17 मुलं आणि एक वयोवृद्ध व्यक्ती देखील सहभागी झाला होता। मात्र आज सकाळी जेव्हा ही सर्व मुलं आज गेली दुपारी जेवायला सोडण्यात आलं नाही तेव्हा हा प्रकार जो आहे तो उघडकीस आला। मात्र याच दरम्यान रोहित आर्यच्या सोबत जे आहे ते त्याच्या ताब्यामध्ये एक एअरगन आणि केमिकलचा एक डब्बा देखील आढळून आला आहे। मात्र सुदैवाने या आरोपीकडून जे आहे ते केमिकलचा वापर करण्यात आला नाही किंवा एअरगनचा वापर करण्यात आला नाही। यामुळे जे ते भविष्यात मोठी जी घटना घडू शकली असती त्या घटनेला कुठेतरी आज आळा बसला असंच म्हणता येईल। अगदी बरोबर आहे, म्हणजे अतिशय गंभीर घटना आहे, त्यामुळे आता पालकांना काळजी घेणं खूप गरजेचं आहे। मात्र 20 मुलांना ओलीस ठेवलं होतं, यापूर्वी त्याच्या काही हालचाली संशयास्पद वाटल्या होत्या का? नक्कीच या संदर्भात जे आता सांगायचं जर झालं तर 6 दिवसापासून ऑडिशन सुरू होतं। असे या 6 दिवसामध्ये कुठलीही त्याची हालचाल किंवा त्याच्या कुठल्याही बाबीवरती नागरिकांना किंवा पालकांना संशय आला नाही। मात्र आज जे आहे ते मुलांना जेवायला सोडलं नाही, त्यामुळे अनेक पालकांनी त्याच्याशी फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला। मात्र पालकांच्या फोनला कुठलाही त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही। मात्र जेव्हा 1:15 वाजण्याच्या सुमारास काही पालक जे आहेत ते 1:30-1:45च्या सुमारास त्या स्टुडिओ जवळ गेले तेव्हा मात्र मुलं खिडकीमध्ये येऊन त्या खिडकीत जोरजोरात काचेवरती हात आपटत होते। तेव्हा हा प्रकार काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि यानंतर जे पालकांनी पोलिसांना कळवलं आणि तात्काळ त्या ठिकाणी जे आहे ते पोलीस दाखल झाले आणि हा संपूर्ण जो प्रकार आहे हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी वेळीच काळजी घेत मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे। संजय, आता या रोहित आर्याला पोलिसांनी कुठे ठेवलेलं आहे आणि त्याच्या कुटुंबाविषयी काय माहिती मिळते का? नक्कीच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर जे आहे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये त्याला नेण्यात आलेला आहे। अद्याप पोलीस त्या ठिकाणी आरोपीला घेऊन पोहोचले नाहीत, मात्र काही वेळातच ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये पोलीस आरोपीला घेऊन पोहोचतील, त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्याचं मानसिक स्वास्थ्याविषयीची देखील तपासणी केली जाईल। याचाच पूर्वी काही त्याला कुठला वेगळा आजार होता किंवा या संदर्भात काही अद्याप माहिती नाहीये। मात्र जेव्हा आरोग्य तपासणी केली जाईल त्यानंतरच त्याची हिस्ट्री समजू शकेल आणि पोलीस मग त्यानंतर त्या दृष्टीने त्याचा तपास करतील। संजय, जिथे ही घटना घडलेली आहे तो पवई परिसर, त्या घटनेच्या परिसराबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकाल का? ती इमारत किंवा त्याच्या आजूबाजूचं काय ठिकाण आहे? नक्कीच हा जो स्टुडिओ आहे हा स्टुडिओ पवई परिसरामध्ये प्रसिद्ध असा स्टुडिओ आहे आणि अत्यंत गजबजलेलं हे ठिकाण आहे। या गजबजलेल्या ठिकाणी कायम लोकांची वर्दळ देखील असते। या ठिकाणी अनेक कमर्शियल कॉम्प्लेक्स देखील आहेत, त्यामुळे हा परिसर कायम गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज जेव्हा हा दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास हा प्रकार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।